जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फोरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा तिथील जे रुग्णालय आहे तिथे विविध पदांसाठी जी आहे ती जाहिरात आलेली आहे। त्याची लास्ट डेट काय असणार आहे, कोणत्या ग्रुपसाठी तुम्ही एलिजिबल असणार आहात किंवा ग्रुप सी असेल, ग्रुप डी असेल, कोणकोणते पदं आहेत, संपूर्ण पदांची जाहिरात आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। विद्यार्थी मित्रांनो, जे छत्रपती संभाजीनगर आहे तिथील जे वैद्यकीय महाविद्यालय आहे किंवा रुग्णालय आहे तिथील पदांची संख्या जी आहे ती 300+57 अशी आहेत। मग ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गोष्टी जे आहेत ते क्लिअर होऊन जातील। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय व शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं वेगळ्या जागा आलेल्या आहेत, तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे जे आहेत त्या वेगळ्या जागा आलेल्या आहेत। तर यासाठी गट ड वर्ग 4 समकक्ष पद जे आहेत ते इतर संवर्गातील जे रिक्त पदे आहेत ते भरण्याकरिता जाहिरात ती प्रसिद्ध केली गेली आहे। ऑनलाईन पद्धतीने जे आहेत ते तुम्हाला अर्ज करायचे आहेत। ग्रुप डी ची आहे, कक्ष किंवा वर्ग 4 चे जे आहेत पोस्ट, त्या संपूर्ण पोस्टची जी जाहिरात आहे ती आहे। त्यामध्ये हे बघा, तुम्हाला जसं मी सांगितलं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे जे आहेत ते 57 पदे आहेत, तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे जे आहेत ते 300 पदं आहेत। त्यांचा जो तपशील आहे तो खाली दिलेला आहे। तर आपण अगोदर पाहूयात की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे जे 57 पदं आहेत ते पदं कोणकोणती आहेत। तर हे बघा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदं जी आहेत तुमची S1 असणार आहेत। त्याची पे स्केल सुद्धा तुम्ही पाहू शकता, 15,000 ते 47,000। त्याची रिक्त संख्या आहे 30,000। म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे असतात, म्हणजे जे आपण म्हणतो जे सफाई, आपण त्याला साफसफाई जे करणारे जे पदं असतात त्या पदांसाठी ही 30 पदांची संख्या आहे। तसंच आयासाठी 2 आहेत, माडीसाठी 7 आहेत, प्रयोगशाळा परिचयसाठी 18 आहेत। भरपूर विद्यार्थी इथं एलिजिबल असतील, एलिजिबल क्रायटेरियासुद्धा जास्त असणार नाही, फक्त 12वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत जे विद्यार्थी असतील, काही जे पोस्ट असतील त्या पोस्टला काहीतरी समकक्ष ते मागू शकतात, एक्सपिरियन्स वगैरे। परंतु जेव्हा ते डिटेलमध्ये जाहिरात येईल तेव्हा ते आपण संकेतस्थळावरून जेव्हा डाउनलोड करू तेव्हा ती सुद्धा मी तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे। कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती पदं आहेत ते सुद्धा मी तेव्हा डिस्कशन करणार आहे। आता फक्त मी तुम्हाला सांगतोय की पद कोणकोणते आहेत, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात। आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जे आहेत, रुग्णालय इथं 300 पदं आहेत। त्यापैकी सगळ्यात जास्त जे पदं आहेत ते तुमचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदं, इथे 285 जागा आहेत। इथं खूप जास्त जागा आहेत। त्या म्हणू शकतो आपण दाया 1, बॉयलर चालक 1, पानक्या 1, ड्रेसर 2, माडी 4, नाभिक 6 अशा पद्धतीने जे आहेत ते पदसंख्या असणार आहेत। आता कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती आहेत ते संपूर्ण आपण डिस्कशन आपण नंतर करणार आहोत, परंतु तुम्ही इंटरेस्टेड आहात का तरच तुम्ही ती जाहिरात पाहायची आहे। परीक्षा शुल्क तुम्हाला माहितीच आहे, 900 ते 1000। आणि जे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी तुमची डेट आहे ती आहे तुमची 5 जून 2025 ते 24 जून 2025 या पद्धतीने जे आहे ते तुम्ही अर्ज करायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, डिटेल ॲडव्हर्टाईज मी तुमच्यासाठी घेऊन येईल। तुम्ही जर खरंच इंटरेस्टेड असाल तरच मी ती घेऊन येईल, जेणेकरून मी ती तुमच्यासोबत डिस्कशन करेल, नाहीतर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल, तुम्ही तिथून वाचून घ्यायची आहे। चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो। जय हिंद।